पीक विमा संदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता पीक विमा 2025चा 17,000 रुपये तुम्हाला मिळाले। तर नवीन तालुके आणि जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे। तर आता खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर आता तब्बल 17,000 रुपये भरपाई इथं येत आहे। आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। आधार लिंक न केल्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित आहे। तर आता यामध्ये खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोग या भरपाईची रक्कम आता पीक विम्यासंदर्भात यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तर आता जे की 8 ते 17,000 पर्यंत भरपाई इथं येत आहे। तर आता 17,000 रुपये जे की इथं मिळत आहे, जे की शेतकरी बांधवांना। तर आता जे की पात्र शेतकरी बांधवांची त्याचप्रमाणे जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांना तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे नमुनासुद्धा दाखवणार आहे। धुळे, जळगाव, उस्मानाबाद, बीड तर अशा जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे। तर आधार लिंक नसल्यामुळे बऱ्याच जणांचे पैसे तर अडकलेले आहेत। कोणत्या कारणामुळे? बँक पासबुकला आधार लिंक नाही। तर अशांनी बँकमध्ये जाऊन आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या। NPCI मॅपिंग खाते आहे की नाही चेक करून घ्या। IFSC कोड बरेच बँकेचा चेंज होतो, ते तुमच्या बँकेचा चेंज झाला का चेक करून घ्या। पीक विमा जे की तुम्ही फॉर्म भरलेल्या अर्जामध्ये तुमचं काही अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे का डॉक्युमेंट्समध्ये ते तुम्हाला इथून चेक करून घ्या। सुमारे 2.25 लाख शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहे, त्यांचे पैसे तर थांबलेले आहे। आता यामध्ये ज्यांना कोणाला तक्रार करायची असेल तर अशा प्रकारचा तुम्हाला अर्जाचा नमुना बघायला मिळेल। तर यामध्ये पीक विमा प्रतिनिधी तर आता हे तुमच्या तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका, खरीप पीक विमा भरपाई न मिळाल्याबाबत तक्रार। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण अशा प्रकारचे येईल खरीप पीक विमा 2025। त्याचप्रमाणे तुमचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। ज्या कोणा शेतकऱ्यांना तक्रार करायची आहे, ज्या कोणाला पीक विमा मिळालेला नाही, गावाचं नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। XYZ तुमची जे काही माहिती आहे ते तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायची आहे। त्यानंतर इथं तुम्हाला काय टाकायचं आहे? पिकाचे नाव, सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, तुमचं जे काही असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। क्षेत्र टाकायचं आहे, 2 एकर आहे 0.80, 1 एकर आहे 0.40 तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोग इत्यादीमुळे झालेलं ते त्यावरती तुम्हाला अशी खूण करायची आहे। त्यानंतर बँकेची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे। यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाका, स्टेट बँक असेल, भारतीय बँक, तुमची जे काही बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, सेंट्रल बँक असेल, इंडियन बँक असेल, तुमची जे काही बँक असेल टाका, खाते क्रमांक टाका, IFSC कोड तुम्हाला इथे टाकायचे आहे। यानंतर आधार लिंक आहे की नाही, हो आहे की नाही आहे सिलेक्ट करायचं आहे। परंतु तुम्हाला आधार लिंक असलेलंच खातं द्या, जेणेकरून पैसे खात्यामध्ये येतील। तक्रारीची कारणे, भरपाई जे काही तुम्हाला एक चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। भरपाई मिळालेली नाही किंवा कमी रक्कम मिळालेली आहे, यादीत नाव नाही, खाते त्रुटीत आहे, इतर ते तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला दिनांक टाकायचे आहे। दिनांक टाकल्यानंतर ठिकाण, स्वाक्षरी तुम्हाला इथं करायची आहे। स्वाक्षरी केल्याच्या नंतर आता तुम्ही हा जो अर्ज आहे हे तुम्हाला तालुका कृषी कार्यालय, पीक विमा हेल्पलाईन किंवा तलाठी, ग्रामसेवक, CSC तुम्हाला इथं हे जे अर्ज आहे तर पीक विमा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते किंवा 14447 जो की तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तर यांना तुम्ही कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करायची आहे। तर आता उर्वरित जे काही जिल्ह्यात या जिल्ह्यांमध्ये अधिक पीक विमा आलेला नाही आहे। तर हे जे काही जिल्हे आहे यामध्ये सर्वप्रथम अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जालना, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नंदुरबार तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केलेल्या होत्या, ई-पीक पाहणी केलेली आहेत तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे। त्यानंतर आपलं नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यामध्ये जे काही हेक्टरी किती मिळणार आहे तर आता यामध्ये
सोयाबीनसाठी 8 ते 17,000 रुपये, कापसासाठी 10 ते 18,000 रुपये, तुरीसाठी 7 ते 15,000 रुपये, मक्यासाठी 6 ते 12,000 रुपये, भातसाठी 9 ते 16,000 रुपये. हे तुमच्या पिकावर व पंचनाम्यावर तुमचं अवलंबून राहणार आहे. असं नाही की सर्वांनाच एकाच प्रकारची भरपाई ते मिळेल. पैसे मिळवण्यासाठी त्वरित तुम्हाला हे काम करायचं आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी आधार लिंक करायचं आहे. बँकमध्ये जाऊन NPCIचा फॉर्म भरायचा आहे. DBT लिंक आहे की नाही चेक करा. CSC सेंटरला जाऊन तपासणी करा. अर्ज तपासताना तुमचे नाव, खाते, आधार क्रमांक जुळते का नाही व्यवस्थित चेक करून घ्या. आता यामध्ये जे काही खरीप पीक विमा 2025चा तर आता भरपाई वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, धुळे, जळगाव तर अनेक लाभार्थ्यांच्या व अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता उर्वरित जे काही शेतकरी बांधव इथे राहिलेले आहेत तर यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जालना, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा तर लवकरच या जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होईल. तर तुम्ही लगेच तपासा की तुमची पीक पाणी झाली का, तक्रार केली की नाही, बँक खाते तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर